तुम्ही थोडस पुण्यकर्म करसाल तर त्याच्या 10 नाही शेकडो पटीनं पुण्य तुम्हाला प्राप्त होते. तुम्ही थोडस देसाल त्याच्या 10 पटीनं तुम्हाला प्राप्त होते. पण तुम्ही थोडस घ्यायचा प्रयत्न करसाल त्याच्या लाख. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. आज भंतीजी जे पूर्ण भगवंताच्या काळापासून आहे धम्माचा प्रचार प्रसार करू लागला, तर हे भंतीजी धम्माचं दान देऊ लागले. आणि आता तुम्ही म्हणसाल की भंतीजी आणि तुम्ही लोकांनाच म्हणताय दान द्या दान द्या दान द्या, तुम्ही काय दान देता? तुम्हाला नाही सांगलं का भंतीजी भगवंतांना दान द्यायला? तर दान हे सगळ्यासाठीच आहे, केवळ उपासकासाठी नाही, तर तुमच्यापेक्षा जास्त आमच्यासाठी आहे. बरोबर आहे? मग बुद्ध काय म्हणाले की दान जे आहे ना सगळ्यासाठीच आहे. पण बुद्ध म्हणाले सब्बदानम धम्मदानम जिनाती. साहेब, सब्बदानम धम्मदानम जिनाती. सगळ्या दानामध्ये सर्वश्रेष्ठ दान कोणतं असेल तर धम्माचं दान. कोणतं दान आहे सांगा मोठ्यानं? कोणतं दान आहे? धम्माचं दान. आता मी पहिलं सांगितलं आमिष दान, म्हणजे तुम्ही कितीही जरी वस्तू देऊ लागलात, पैसा धन दौलत पद प्रतिष्ठा खान पान पंचपक्वान कपडे लट्टे सोने चांदी माणिक मोती हिरे जे काही तुम्ही दान देऊ लागलात किंवा लय किती लोकांना आसरा देऊ लागला हे देऊ लागला, पण या सगळ्यापेक्षा मोठं दान कोणतं आहे? धम्माचं दान. सगळ्यात मोठं दान कोणतं आहे? धम्माचं दान. बघा जसं आपण वंदना करतो का नाही, वंदना करताना काय म्हणतो? यं किंचे रत्नं लोके विज्जति विविधा पुथु रत्नं धम्म समं नथि तस्मासोथि भवन्तु मे. यं किंची रत्नं लोके विज्जति विविधा पुथु. पुथु पुथु म्हणजे पृथ्वी, विविधा म्हणजे विविध प्रकारचे, रत्न रत्न या पृथ्वीवर विविध प्रकारचे रत्न. यं किंची रत्नं लोके, नाना प्रकारचे रत्न आहेत. तुम्हाला माहित आहे कोणते कोणते रत्न आहेत? रत्न म्हणजे काय हेच तुम्हाला माहित आहे का नाही? काय माहित? रत्न म्हणजे काय? ज्या सगळ्यात महागड्या अशा गोष्टी आहेत या पृथ्वीवर, तर मोठे मोठे लय रत्न आहेत, पण मोठे मोठे 5 रत्न आहेत. किती? 5. कोणते कोणते माहित आहे? हिरे माणिक मोती सोने आणि चांदी. हे 5 मोठे मोठे असे रत्न आहेत जे महाग आहेत. बघा, हिरे माणिक मोती सोने आणि चांदी. सगळ्यात स्वस्त काय? चांदी. चांदीपेक्षा महाग सोनं, सोन्यापेक्षा महाग मोती, मोत्यापेक्षा महाग माणिक आणि माणिक पेक्षा महाग हिरे. हे 5 रत्न आहेत त्या पृथ्वीमध्ये. हे एकापेक्षा एक महाग आहे. बाकी मग लय रत्न आहेत, तांबळ पित्तळ लोखंड जर्मन लय आहे सगळं, ते पण रत्नच आहेत. ते पण रत्नच आहेत. लोखंड बिकंड सगळे ते पण रत्नच आहेत. एक खापर खुपर रत्नच आहे ते पण एक. परंतु महाग रत्न हे आहे. हिरे सगळ्यात महाग, माणिक त्याच्यापेक्षा स्वस्त, मोती त्याच्यापेक्षा स्वस्त, आणि सोने त्याच्यापेक्षा स्वस्त, आणि चांदी त्याच्यापेक्षा स्वस्त. हिरे माणिक मोती सोने चांदी हे 5 रत्न आहेत. पण या कोणत्याच रत्नानं, या 5 पैकी कोणत्याच रत्नानं रतन धम्म सम नथी. नथी म्हणजे नाही, धम्म सम म्हणजे धम्मा समान कोणतंही रत्न नाही. धम्मा समान
हे कोणतं रत्न नाही. हिऱ्यामध्ये तुम्ही मोजू शकत नाही का, मानकामध्ये मोजू शकत नाही का, तुम्ही सोन्या चांदीमध्ये मोत्यामध्ये सुद्धा धम्माला मोजू शकत नाही. तुम्ही आम्हाला किती, आता बापा काय सांगावं, तुम्ही किती जरी हिरे दिले आणि आम्हाला किती जरी माणिक मोती दिले आणि किती जरी सोनं दिलं, कोण देते बापा, आम्हाला भेटत नाही आणि आम्हाला कोण देतय का. पण जरी तुम्ही दिलं, तुम्ही समजा एक ट्रक भर मला हिरे दिले आणि मी तुम्हाला फक्त एकच प्रवचन दिलं, तर त्या ट्रक भर हिऱ्या समान हे एक प्रवचन आहे. कारण तुमचं ट्रक भर हिरे कधी ना कधी संपून जातील, पण मी आज तुम्हाला दिलेलं प्रवचन तुम्ही मेले तरी ते संपणार नाही, जीवनभराची शिदोरी आहे. हेच प्रवचन बघा भगवान बुद्धाने 2500 वर्षापूर्वी दिलं. आजपर्यंत त्या प्रवचनावर लाखो करोडो लोक जगत आहेत. असा हा धम्म आहे. मग मला सांगा, पैसा धन दौलत मोठी का धम्म मोठा? सांगा तुम्ही तुमच्या तोंडात. तुम्ही दान दिलेला पैसा धन दौलत हिरे माणिक मोती मोठे का या भंतीजी लोकांनी दिलेला धम्म मोठा? धम्म मोठा. मग मला सांगा, सगळ्यात मोठं दान तुम्ही देताय का आम्ही देतोय? सांगा कोण देतोय? सगळ्यात मोठं दान कोणाचं आहे? म्हणून भंतीजीनं भगवंतानी आम्हालाही धम्मदान नाही सांगितलं. हे दान भगवान बुद्धाने सुद्धा 45 वर्षापर्यंत दिलं. 45 वर्ष दान दिलं भगवंताने आणि मरेपर्यंत दिलं, मरता मरताही दिलं. मरता जेव्हा भगवान बुद्ध मरू लागले, कुशीनगरामध्ये हजारो लोक आले भगवंताला वंदन करायला. भंती आनंद त्या ठिकाणी पटपट या, चला वंदन करा, चला पुढे वंदन करा, चला पुढे सांगू लागला. पण एक माणूस आला असा, म्हणे मी नुसता वंदन करायला आलो नाही, मला भगवान बुद्धाकडून धम्म ऐकायचा आहे. आनंद म्हणाला, बापा जर तुला वंदन नाही करायचं तर बापा नको करू, होय बाजूला, पण आता हे काय धम्म ऐकण्याची वेळ नाही. भगवंतांना प्राण सोडायचा आहे आता, आणि त्याला मात्र तू आता दुःख देऊ नको म्हणले आता त्याला. तो म्हणला, नाही 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 मी ऐकणारच नाही, मला धम्म ऐकायचा. त्याच्या पाठीमागे माहिती काय माहिती, तुम्ही मला धम्म सांगता का नाही, मला ऐकायचा आहे धम्म. आता हे शब्द भगवान कानावर गेले. आता एखादा तहानलेला माणूस नदी जवळ यावा आणि तुम्ही माणसारखी फक्त नदीला हात जोडून चालवाय तिकडं, तर कशी तहान भागल? त्याला गोडभर पाणी पिवा लागल का नाही? पण भगवान बुद्ध म्हणाले, अरे आनंदा, अरे येऊ दे रे, त्याला येऊ दे. सोडलं बापा. आणि मरता मरता त्या माणसाला भगवान बुद्धाने धम्म सांगितलं. मरत आहे बुद्ध आता, शेवटच्या क्षणापर्यंत भगवंताने धम्म सांगितला. आणि लगेच भंते आनंदाला भगवान बुद्ध म्हणाले, बुद्ध म्हणाले इतके आनंद ध्यान घे, बुद्ध म्हणाले इतके आनंद ध्यान घे, मागेल जो तयाला धम्माचे दान दे, मागेल जो तयाला धम्माचे दान दे, धम्माचे दान दे. बुद्ध म्हणाले, आनंदा, अरे ज्याला धम्म पाहिजे ते धम्माचं दान तू दे. आणि म्हणून तेव्हापासून भिक्खू संघाला आदेश भगवान बुद्धाचा, त्याच्या अगोदरपासून आहे. धम्मचक्र पडून झाल्यानंतर जगत भिक्खवे चारिकम, जा भिक्षुनो चारही दिशेला फिरा. आणि असा जो धम्म आधी कल्याणकारी, मध्य कल्याणकारी आणि शेवटीही कल्याणकारी असणारा जो बुद्धांचा विचार आहे, हा धम्म आहे, तो लोकांवर अनुकंपा करा आणि हा धम्म लोकांना सांगा. आणि हा धम्म लोकांना सांगण्यासाठी, या धम्माचं दान देण्यासाठी हा भिक्खू संघ बघा आपली संपूर्ण जीवानी जाळत आहे. घर दार माय बाप सोडत आहे. हे दान साधा आहे का आमच्या मायबापाचं? आता बघा भंते यांनी अरुणाचल प्रदेशून बघा ते 2 लेकर आणले. 2 भंते, बुद्ध वंश भंते, धम्म वंश अरुणाचल प्रदेशून आणलेले आहेत. आता ते झाले. हे आमचे गुरु समान भंते गेल्या 26-27 वर्षापासून भंतीजी आहे. 27 वर्ष झाले.
आता आम्ही जवळपास 15 वर्षापासून भंतीचे आहोत. आता हे काय भंतीजी काय तुमच्या नदीनं वाहत आले का इकडं? काय तुमच्या शेतामध्ये उगवले का पेरले तुम्ही? का एखाद्या धडाला लागले कचकन तोडले गेले, भोशाला एक भंतीजी, कचकन तोडले गेले, पूर्णेला एक भंतीजी, असे काय आंब्यासारखे लागले कुठं? हे भंतीजी लोक तुमच्यासारख्या मायबापाच्या पोटे मी जन्माला आलो. तुमच्यासारखे मायबाप आमचे आहेत आणि तुमच्यासारख्या मायबापाने हे भिक्षू धम्माच्या प्रचारासाठी दान दिले. आपले लेकरं दान दिले. आम्ही लेकरं स्वप्न आमच्या मायबापाचे हे धम्मासाठी दान दिलंय आणि हे लेकरं आज समाजाला धम्माचं दान देऊ लागले. ही दानाची परंपरा. तुमचे काय पैसा सांगताय तुम्ही? चला मी तुम्हाला कोण बनते होते सांगा त्यांना. प्रत्येकाच्या घरच्या लोकांना 10-10 लाख रुपये देतो, द्या एक एक पोरग मला दान. कोण देते बघू? काय तुम्ही बोलताय? 100 रुपये येतात फोटो काढताय, 500 रुपये देतात नाव घ्या म्हणता, 1000 रुपये देतात मोहन नाव नाही घेतलं म्हणता. सांगा 10-10 लाख रुपये देतो वाई घेसन भंतीची दमासाठी. 10-10 लाख रुपये आत्ता चेक देतो तुम्हाला. वा भंती आहे का हिंमत? सोपं नाही हे दान, सोपं नाही. पण हे दान आमच्या माता पित्यांनी दिलं. हे दान आमच्या माता पित्यांनी दिलं आणि या दानासाठी या धम्माश्री हे दान दिलं. पण अशा प्रकारे ही दान पारमित आहे आणि म्हणून हे दान आहे. हे दान आहे तर असे धम्म दान आहे आणि म्हणून हे धम्माचं दान भगवंतानी आणि भंतेजी निरंतर देतात. याला धम्मदान म्हणतात. जो विचार आहे, तुमच्या मुक्तीचा मार्ग आहे, तुमच्या सुखाचा मार्ग आहे, तुमच्या कल्याणाचा मार्ग आहे, तुमच्या कल्याणाचा विचार आहे, असा विचार तुम्हाला दान देणं म्हणजे धम्मदान आहे. म्हणून आमिषदान वस्तू रूपाने, अभयदान हे वात्सल्य रूपाने आणि धम्मदान हे विचार रूपाने. हे 3 प्रकारचे दान. आणि हे दान देत असताना निस्वार्थपणे तुम्ही दान दिलं पाहिजे, निसंकोचपणे तुम्ही दान दिलं पाहिजे. परत फेडीची अपेक्षा न करता तुम्ही त्याग करून दान दिलं पाहिजे. तर दान दान होते, तर दान पारमिता बनते, तर दानाचं पुण्य बनते. पण केवळ असं दिलेलं दान पुण्य बनत नाही. दान देत असताना बुद्ध म्हणतात दानं ददन्तु. दान तर देतच राहावं लागणार, पण कसं? श्रद्धाय. दान हे श्रद्धापूर्वक द्यावं लागते. श्रद्धा, विनम्रपणे, नम्रतेने. काय तर आले आणले 100 घ्यावरती 100 रुपये तर ते दान होते का? आणलं जेवण आणि खा भंतीजी आणि गिटा भंतीजी, गिळा भंतीजी, पिया भंतीजी असं म्हटलं दान होईल का? ते नाही. दान तेव्हाच होते श्रद्धापूर्वक. श्रद्धा म्हणजे कसं? तर गुडघ्यावर बसणे, दोन्ही हातानं विनम्रतापूर्वक याचना करून वंदन करून जेव्हा देतो तेव्हा ते काय होते? दान. तर याचना करून वंदन करून विनम्रपणे देणे म्हणजे श्रद्धापूर्वक देणे. म्हणून दान द्यावं, पण कसं? श्रद्धापूर्वक दान द्यावं. म्हणून दानं ददन्तु श्रद्धाय. केवळ श्रद्धा कामाची आहे का? नाही. तर शीलं रक्षन्तु सर्वदा. शीलाचं रक्षण करून. आता शीला रक्षण म्हणजे काय? तर तुम्ही दान द्यायचं, पण दान देत असताना जी गोष्ट तुम्ही दान देता ते कुणाचा खून करून नाही दिलं पाहिजे, कुणाची चोरी करून नाही दिलं पाहिजे, व्याभिचार करून नाही दिलं पाहिजे, खोटं करून लबाड कोणाला फसवून आणायचं आणि इकडे द्यायचं. तर ते दान होते का? दारू पिऊन तुम्ही देत असाल ते दान नाही होत. चोरी करून दिलं दान नाही होत, खून करून दिला दान नाही होत. एखाद्या प्राण्याला दुःख देऊन त्याचा जीव घेऊन तुम्ही दान देत असाल तर ते दान नाही होत. व्यभिचार करून, बलात्कार करून, लुटून लुबाड तुम्ही आणत असाल तर ते दान नाही होत. लबाड बोलून फसवून जर तुम्ही आणून इकडे देत असाल तर ते दान नाही होत. किंवा नशा पता करून जर तुम्ही देत असाल तर ते दान नाही होत. या गोष्टीचं पालन करून म्हणजे कोणाही जीवाला दुःख न देता, कोणाची चोरी न करता, कुठलाही व्यभिचार न करता, कुठलाही न ठगवता, न फसवता, न व्यसन करता जर तुम्ही दान देत असाल याचा अर्थ की तुम्ही शीलाचं रक्षण करून दान देता. म्हणून शीलं रक्षन्तु सर्वदा. आपल्या कष्टानं मेहनतीनं आणून दान दिलं पाहिजे. आता कधी कधी लोक बघा आणतात फुलं, इथलंच फुल घेतात इथंच देतात, तिथंच देतात असं. पण तिथलंच घेऊन तिथं दिलं तर त्याचं पुण्य होत नाही. तुमच्या कष्टानं आणून तुम्ही द्या. आता देत एक दुसरं जाऊन फोटो काढते तर त्याचं पुण्य नाही होत बाप्पा. त्याचं आपल्या पदात पुण्य नाही पडत. तर आपल्या कष्टातून, आपल्या मेहनतीतून 1000 रुपये नका देऊ, 100 रुपये द्या, 10 किलो नका देऊ एखादं फळ, थोडस द्या. आता याच्या शेतात जायचं आणि कसा कस दानायचं उपटून आणि इकडं द्यायचं दान. ते दान नाही होत बापा, ते पाप आहे.
तुम्हाला वाटत असेल की मी इकडून आणलं कसं कसं तुला इकडे दिलं. आता कधी कधी बघा लोक बिहारामध्ये येतात ना, एखाद्या बाईच्या घरची गुलाबाची फुलं कसा कस तोडतात, इकडे बुद्धाला वाट. बापा त्याचं पुण्य नाही मिळत, पाप लागतं त्याचं. तुमच्या कष्टातून आणा बाजारातून विकत 10 रुपयाचं फुल, नाही तर शेतामध्ये स्वतःच्या पेरा, दारात स्वतःच्या लावा आणि ते फुल तुमच्या कष्टाचं मेहनतीचं भगवंताच्या चरणावर अर्पण करा, त्याचं पुण्य मिळते. भले एकच फुल टाका, पण दुसऱ्याचं करा कर वरपू आणायचं आणि इकडे द्यायचं, ते दान नाही होत. लक्षात ठेवा तुम्ही, त्याचं पुण्य नाही मिळत तुम्हाला. म्हणून शीलाचं रक्षण करून जर तुम्ही दान दिलं तर त्याचं पुण्य मिळते, तर त्याची पुण्य पारमिता बनते. पुढे काय म्हणता बुद्ध? भावना फिरता होतो, त्याची ध्यान भावना तुम्हाला करावी लागेल. म्हणजे ध्यान करावं लागेल. ध्यान करणं म्हणजे काय? तर मन शुद्ध करणं, मन पवित्र करणं, मन शांत करणं, मन स्थिर करणं. म्हणजे शांत मनानं, शुद्ध मनानं, स्थिर मनानं, सजग राहून कर्म आणि कर्म फळावर विश्वास ठेवून श्रद्धायुक्त चित्ताने शीलाचं रक्षण करून जेव्हा आपण दान देतो तेव्हा दान दान पुण्य बनते, दान दान पारमिता बनते. आणि अशी ही पारमिता मग खऱ्या अर्थाने तुम्हाला मुक्तीकडे घेऊन जाते, दुःख मुक्तीकडे घेऊन जाते, मोक्षाकडे तुम्हाला घेऊन जाते, निर्वाणाकडे तुम्हाला घेऊन जाते, तुमच्या जीवनाचं मंगल करते, कल्याण करते, सुख करते. म्हणून असं दान आपण केलं पाहिजे. मग बुद्ध म्हणतात दानं धानं मनोसानं दानं दुगती निवारणं दानं सकस सुपनं दानं सपत साधकं दानं धानं मनुष्यानं. मग अशा दानामुळे आम्हाला पुन्हा मनुष्याचा जन्म प्राप्त होतो, आम्हाला मनुष्यत्व प्राप्त होते, आम्ही मनुष्य म्हणून खऱ्या अर्थाने या जगामध्ये जगायला लागतो. दानं धानं मनुष्यानं. अशा दानामुळे मग दानं दुगती निवारण, अशा दानामुळे आमच्या दुर्गतीचं निवारण होते. म्हणजे आमची अपायगती होत नाही, म्हणजे आम्ही दुःखाने मग मरत नाही, आम्ही वाईटाने मरत नाही, आम्ही अपघाताने मरत नाही, आम्ही कोणत्याही प्रकारच्या बाधेने मरत नाही, आमची दुर्गती होत नाही. तुमच्या भाषेमध्ये आमची नरकगती होत नाही, तर आमची होती ती सुगती, सद्गती, चांगली गती. म्हणजे जी माणसं अशा प्रकारे पुण्य कर्म करून दान कर्म करतात, शीलाचं पालन करून, ध्यान करून, भावना करून, शुद्ध मनाने अंतःकरणातून स्वतःच्या कष्ट कमातून निरंतर दान कर्म करतात, तर अशा प्रकारची ही माणसं मग खऱ्या अर्थाने सुखाने जगतात आणि सुखाने मरतात. मग सुखाने जगायचं असेल, सुखाने मरायचं असेल तर हे दान सांगितलं भगवान बुद्धाने. म्हणून मी तुम्हाला सांगितले 3 प्रकार आहेत, आमिष, अभय आणि धम्म. हे 3 प्रकारचं दान आहे. हे दान आपण अशा प्रकारे दिलं तर आपली दुर्गतीचं निवारण होते. दानं सकस सोपानं, दान हे तुम्हाला स्वर्गाकडे घेऊन जाणार आहे, तुम्हाला सुगतीला घेऊन जाणार आहे. दानामुळे तुमची सद्गती होते, दानामुळे सद्गती होते. म्हणून आपण हे दान कर्म केलं पाहिजे. दानं सबत साधक, दानामुळे मग सगळ्या गोष्टी साध्य होतात. सगळ्या गोष्टीचं साधन हे दान आहे. कुठल्याही गोष्टी तुम्हाला प्राप्त करायच्या असतील तर ते दान पारमितेच्या आधारावर तुम्ही प्राप्त करू शकता. आणि तुम्ही उपासक आहात याचा अर्थ आपण दानी बनलं पाहिजे. आता आमच्यावर तुम्ही तर ब्लेम करू शकत नाही, आम्हाला तुम्ही दोष देऊ शकत नाही. तुम्हाला सांगितलं तुमच्यापेक्षा मोठं दान आम्ही देत आहोत. जीवनभर तुम्ही तरी कधीतरी कवा तरी देत असाल. तुम्ही आले भंतेजी महिन्यात 2-4 महिन्यानंतर देत असाल. पण आता बघा भंतेजी तुम्हाला धम्माचं दान देण्यासाठी सकाळी 6:30 वाजता नागपूरहून निघाले आणि स्वतः गाडी चालवत चालवत बघा आता 2 वाजता पोहोचले. ते सकाळी 6-6:30 वाजल्यापासून जे गाडी चालवत होते तर आता दुपारी 2 वाजेपर्यंत इतक्या लांबून कशासाठी आले ते? तुम्हाला धम्माचं दान देण्यासाठी. सांगा बरं तुम्ही आले इतक्या लांबून. आता धम्म दान देण्यासाठी भंतीजी 400-500 किलोमीटर आले, पण तुम्हाला 400-500 पावलं चढून तुम्ही येऊन बसा वाटणार.
लोक घरी झोपले असतील लगे थंड लगे मडक्यातलं पाणी पिऊ पिऊ. खरं आहे का? गावामध्ये एवढेच माणसं आहेत का? एवढेच माणसं गावामध्ये? एवढे बाया एवढीच माणसं आहेत. आता कधी एवढ्या बाया एवढे माणसं तर पाहिजे का नाही? एवढ्या बाया एवढीच माणसं पाहिजे, एवढीच लेकरं पाहिजे, याच्या दुप्पट लेकरं पाहिजे हो. कारण एकाला 2-2 तास असतील नाही. हम दो हमारे दो, हम दो हमारे दो. तर म्हणजे जर गावात 100 लोक असतील, 100 घर, तर 100 नवरे 100 बायका. आता काय करावं? 2-2 बी असतील तर त्या 2-2 समजा, आणि त्याला 2-2 असतील समजा लेकरं द्यायचे. कोणा 2-2 3-3 बाप्पा. काल तर पाहिलं मी एका बाईला 8 पोरी 1 पोरग. पोराच्या नावात 8 पोरी केल्या, 9 जणांचं. मला आणखी 3 करावं की डझन भर झाला असते. म्हणजे अशा प्रकारे सांगायचं म्हणजे की बाबा एक ते आता मुद्दा सोडून टाका की आपण एवढ्या मोठ्या प्रमाणे भंत्री धम्मदान देण्यासाठी इतक्या लांबून तुम्हाला येतात. मी सकाळी बीडवरून 250 किलोमीटरवरून मी आलोय. पण आपण इथल्या इथे येत नाही धम्म घेण्यासाठी. आम्ही धम्मदान देण्यास तयार आहोत, पण तुम्ही धम्म ऐकायला धम्म घ्यायला तुमची झोळी तयार नाही. काय करा बाबा आम्ही त्यांना? तुमची पुण्य पारमी ते. म्हणून हे तुम्हाला घेता सुद्धा आलं पाहिजे. पण घेता कोणाला येते? त्याला देता येते. ज्याला देता येते त्याला घेता येते. बघा लक्षात ठेवा, निसर्गाचा एक नियम आहे. नियम कोणता माहित आहे? तुम्ही सगळे शेतकरी लोक आहेत, काम करणारे लोक आहेत, है का नाही? बघा शेतामध्ये तुम्ही ज्वारी पेरता का नाही? आता ज्वाऱ्या काढल्या तुम्ही बघा, खळे झाले ज्वारीचे. या भागात मला ज्वारी पिकते भरपूर. या भागामध्ये लय ज्वारी गोळा केली मी पुण्याला असताना इकडं या भागामधून. पोतेच्या पोते लोक देत होते दान. बघा जर ज्वारीचा 1 कण तुम्ही मातीमध्ये पेरला आणि जर त्या कणातून 1 झाड आलं, एका झाडाला 1 कंस आला आणि एका कंसाला 1च दाणा लागला असता, तर तुम्ही ज्वारी पेरली असती का? पेरली असती का? 1 दाणा पेराव का खाव हाच प्रश्न पडला असता. पण तुम्ही का पेरता? का पेरता तुम्ही? कारण तुम्ही 1 ज्वारीचा दाणा पेरला, 1 झाड येते, एका कंसाला एका झाडाला 1 कणीस फोड. काय म्हणता तुम्ही त्याला? कणीस म्हणता काय? कणीस ना. एका झाडाला 1 कणीस येते आणि एका कणसाला जे दाणा तुम्ही पेरला, जो कण तुम्ही पेरला, त्याच क्वालिटीचा हजारो बीज त्या कणसाला येतात. तुम्ही पेरला होता 1 दाणा, आले किती दाणे? हजारो दाणे. बघा निसर्गाचा नियम काय बघा, तुम्ही 1 दाणा पेरला तर निसर्गाने तुम्हाला हजारो दाणे दिले. लक्षात घ्या. तुम्ही थोडस पुण्यकर्म करसाल तर त्याच्या 10 नाही शेकडो पटीनं पुण्य तुम्हाला प्राप्त होते. तुम्ही थोडस देसाल त्याच्या 10 पटीनं तुम्हाला प्राप्त होते. पण तुम्ही थोडस घ्यायचा प्रयत्न करसाल त्याच्या लाखो पटीनं तुमचं जातोय. लक्षात ठेवा. म्हणून माणसं बर्बाद होतात. त्यांना कळत नाही की पेरलेल्या कर्माचं फळ आपल्याला भोगावं लागते. म्हणून कोणाचं घेऊ नका, कोणाचं हावळू नका, द्यायला शिका. बाबासाहेब म्हणे द्यायला सांगितलं का नाही? काय म्हणले बाबासाहेब? आपल्या कमाईचा 20वा हिस्सा दान द्या. म्हणजे रोज तुम्ही 100 रुपये जर कमावत असाल तर 100 रुपयातले फक्त 5 रुपये दान द्या. 95 रुपये तुमचे, पण 5 रुपये तुमचे नाही. तुम्ही म्हणा किती की आम्ही लय घाम गाळले कष्ट केले, पण 5 रुपये तुमचा अधिकार नाही. 95 रुपये तुमचे, पण 5 रुपये तुमचे बिलकुल नाही. आता मसाला आमच्या 5 रुपयाचा कोण हिसाब घेईल? कोणी घेत नाही. निसर्गाचा सीसीटीव्ही तुमच्यावर लागलेला आहे. आम्ही तुम्हाला बघायची गरज नाही, आम्ही तुम्हाला सांगायची गरज नाही. निसर्गाचा सीसीटीव्ही तुमच्यावर 24 तास आहे. तुम्ही किती कमावले त्याच्यातलं दिलं का नाही आम्ही नाही विचारणार, आणि कोणीच नाही विचारणार तुम्हाला. पण निसर्ग बरोबर म्हणतोय, ते विचारतोय. आणि जर तुम्ही नाही दिलं, 1 दिवस असं येते की जेवढं तुम्ही कर्ज बुडवलं 5 रुपयानं, त्याचं सगळी गोळा बेरीज करते आणि त्याला व्याज लावून, व्याजाचं चक्रीवाढ व्याज लावून एकदाच वसूल करून घेते. आणि मग आम्ही पाहिले बापा, मागच्या 2 महिन्यामध्ये मी बीड मध्ये फिरलो. 2 एकर जमीन घेत होतो, लोकांकडे दान मागायला गेलो. लोक लयच म्हणजे असे हे करायचे,
मी 10-10 हजाराच्या 20-20 हजाराच्या पावत्या फाडल्या, 1-1 लाखाच्या पावत्या फाडल्या. काय लोकांना माझ्या पावत्या घेतल्या मला दिलंच नाही. आणि त्याच्यानंतर मी मागायला गेलो, रडत बसले, बापा भंतीजी तुमचे 10,000 दिले असते तर लय बरं झालं असतं. भंतीजी पायच मोडला आणि 1.5 लाख रुपये गेले भंतीजी. आणि भंतीजी ऍक्सिडेंट झाला आणि गाडीला 3 लाख लागले भंतीजी. आणि असं झालं भंतीजी. आणि घरात चोरी झाली भंतीजी. एक प्राचार्य होता, रिटायर होता, गोव्याला गेला, 10,000ची पावत्याला दिली होती, दिलेच नाही. अहो त्याच्या घरामध्ये चोरी झाली. त्याच्या घरी गेलो, त्याची बायको अशी रडायला लागली माया पुढं. म्हणे काय सांगू, ते माणूस असा बिमार पडला, सलाईन लावली त्याला असा. म्हणे भंतीजी आमच्या घरी चोरी झाली. म्हणलं काय केलं बाप्पा? म्हणे भंतीजी माणूस म्हणला 35 तोळे सोनं, 1.5 किलो चांदी आणि 80,000 रुपये कॅश गेले. म्हणे भंतीजी काय सांगा म्हणे जीवनभराची गाठ. बघा 35 तोळे कशाला म्हणतात. आणि मग ते बाई म्हणे भंती या ना इकडं भाऊ कशाला बोलावं लागली. दाखवा त्याला भंतीजी तुम्हाला कसं गेलं ते. आणि तिकडं गेलं आणि बघा भंतीजी असं हे फोडलं, हे दरवाजा असा तोडला आणि हे बघा ना भंती कुलूप तोडलं आणि ते अलमारी वाकून असं लगेच त्यानं सगळं असं. म्हणे भंतीजी बघा कसं नेलं भंतीजी दाखवायला लागली. आणि म्हणे भंतीजी तुम्हाला सांगते यायला माहित नाही 35 तोळे नाही म्हणे भंतीजी लय सोनं होतं. यायला माहित नव्हतं, याच्या माघारीने गेलं म्हणे. पण आता या माणसाला टेन्शन येऊ पण फक्त 35 तोळे सांगितलंय म्हणे फक्त. विचार करा किती सोनं असत, किती असत. म्हणजे बघा जे माणसं असे कर बुडवी आहे, जे लोक समाजाचं देणं आहे ते देत नाही. आता असं म्हणतात बघते आम्हाला काय शाप देत का? आम्ही काय शाप देत नाही बापा, काय देत नाही तुम्हाला. तुमचं भलंच वाच आम्हाला वाटते, पण निसर्ग तुम्हाला सोडत नाही. जे बाबासाहेबांनी त्याग करून तुमच्यासाठी सगळं करून ठेवलंय तर त्यांच्या कामासाठी तुम्हाला द्यावंच लागेल. आणि जर तुम्ही बुडवलं तर या ना त्या मार्गाने तुमचं सगळं खतम होऊन जाते. व्याज चक्रव्याधी सगळं निघून जाते. चक्रवाढ म्हणायला मी नुसतं व्याजच नाही, चक्रवाढ व्याज. 5 रुपये बुडवले तर त्याचे 500 रुपये जातील. आता मग शराब द्यायला काय बिलकुल नाही बरं का, असं काय आमचं काहीच नाही. पण असं तिकडं जाण्यापेक्षा बाबा इकडं द्या ना 5 रुपये, पंचांचं भलं होईल ना तुमचं, ते तुमच्या कामाला लागतील, त्याचं भलं होईल, त्याचं कल्याण होईल, त्याचं हित साधेल तुमचं. म्हणून हे तुम्हाला द्यावं लागेल. या दानामुळे तुमची दुर्गती टळते, या दानामुळे तुम्हाला सुगती प्राप्त होते. सगळ्या गोष्टी तुमच्या दानामुळे पूर्ण होतात. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले जर तुम्हाला सुखाने जगायचे असतील तर 3 गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट दान. म्हणून इतक्या वेळात फक्त दानावरच बोलू लागलो. दान म्हणून दान लक्षात ठेवा. आम्हालाही सांगितलं म्हणून आम्ही बघा आमचे सगळे काम सोडून आम्ही नुसतं दान देत राहतो धम्माचं. रात्र आणि दिवस आम्ही प्रवास करू करू लोकांना धम्माचं दान देतो, कारण ते आमची पारमिता आम्ही पूर्ण करतो. दानाची पारमिता त्या सगळ्याला पूर्ण उरणारं हे धम्माचं दान आहे. हे बुद्धाने दिलं, आम्ही देतोय, भिक्खू संघ देतोय. आणि म्हणून हे दान आहे. हे दान तुम्ही दिलं पाहिजे, आम्हीही दिलं पाहिजे. दान पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट शील. शीलाचं पालन. जर सुखाने जगायचं असेल तर शीलाचं पालन. शील म्हणजे काय तर पंचशील आहे की तुम्ही कोणाची हिंसा नाही करावं, कोण्याही जीवाला दुःख नाही द्यावं, तुम्ही कोणाची चोरी नाही करावं, कोणाचे हाबाळून लुबाडून तुम्ही नाही घ्यावं, तुम्ही व्यभिचार नाही करावं, मिथ्याचार नाही करावं, कामवस्त नाही करावं. सगळ्यात महत्वाचा दागिना कोणता असेल तर तो शीलाचा दागिना आहे. शील म्हणजे काय? शील म्हणजे काय? शील म्हणजे तुमचं असलेलं चारित्र्य. मला सांगा एखाद्या बाईच्या गळ्यामध्ये 5 किलो सोनं आहे, नसते बाबा पण समजा आहे 5 किलो सोनं आहे आणि तिच्या अंगावर 20,000ची साडी आहे आणि 50 लाखाची गाडी आहे आणि ती बाई रस्त्यानं चालली तर तुम्ही तिचा वाहवा करसाल काय? पण ती बाई वेश्या, तिच्याकडे शील नाही तर तिची हजेरी करता का तुम्ही? तिच्या संगतीत असाल काय? तिच्यासोबत फोटो काढसाल काय? तिच्या पाया पडसाल काय? तिला घरी बोलासाल काय? का नाही? असं कसं म्हणताय तुम्ही? तिच्या अंगावर 5 किलो सोनं आहे, 20,000ची साडी आहे, 50 लाखाची गाडी आहे, पण किंमत कशाची आहे? त्या सोन्याची आहे का? त्या गाडीची आहे का? त्या साडीची आहे का? किंमत त्या 50 लाखापेक्षा 5 किलो सोन्यापेक्षा चारित्र्याची. त्याच्या बदल्यात एखादी बाई गरीब आहे, फटक्या लुगड्यात आहे, गळ्यात फुटका मणी नाही,
पायी चालते, पायात चप्पल नाही, पण बाई नीतिमान आहे, बाई शिलवान आहे, बाई चरित्रवान आहे. इमानदारीने सांगा, तुम्ही इज्जत कुणाची करसाल? कुणाची करसाल? शिलवान बाईची, चरित्रवान बाईची. तुम्ही सेवा कुणाची करसाल? त्या शिलवान बाईची. म्हणून इज्जत ही पैशाला नाही, धनाला नाही, सोन्याला नाही, गडला नाही, तर माणसाच्या चारित्र्याला. मग चारित्र्याचा खरा नाही की ना. एखाद्या बाईने किती क्रीम लावली, किती पावडर लावलं, किती लाली लावली, किती सोनं घातलं, यानं बाई शोभून दिसत नाही. तर बाई शोभून दिसते तिच्या चारित्र्यानं, तिच्या शीलानं, तिच्या सदाचारानं, तिच्या नीतिमत्तेनं. ती नीतिमत्ता तुमच्याकडे असली पाहिजे. म्हणून जर तुम्हाला सुखाने जगायचं असेल, तुम्ही पैशानं सुखी राहू शकत नाही, गाडी घोडी मारीन तुम्ही सुखी राहू शकत नाही. तुम्ही सुखी राहाल तुमच्या चारित्र्यामुळे, तुम्ही सुखी राहाल तुमच्या नीतिमत्तेमुळे, तुम्ही सुखी राहाल तुमच्या सदाचरणामुळे, तुमच्या सद्गुणामुळे. म्हणून चारित्र्य हनन करू नका, चरित्रवान बना. याला शील म्हटल्या गेलंय. खोटं बोलू नका, ठगू नका, फसू नका, लवाड्या करू नका, निंदा करू नका, चुगल्या चाहड्या करू नका, बकवास बडबड बोलू नका. ही शील आहे. जी व्यक्ती कोणाची निंदा करत नाही, चुगली चाळी करत नाही, याचं त्याला तिचं याला लावत नाही, जी कामापुरतं बोलते, जी कामाचं बोलते, प्रेमानं बोलते, गोड मधुराने बोलते, जिच्या डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर आहे, अशा बाईला, अशा माणसाला कोणीही दुःख देत नाही. तिला कोणी अशांत करू शकत नाही, करू शकत नाही. कारण ती सत्य बोलते, सत्य वागते, सत्यानं जगते, सत्याच्या मार्गावर चालते. म्हणून त्याला शील म्हणतात. असं शीलवान तुम्ही म्हटलं पाहिजे. जो दारू पित नाही, नशापता करत नाही, व्यसन कोणतंच करत नाही, तो सुखी आहे. बघा, ज्याच्या घरात लोक दारू पितात त्याच्या घरात सुख शांती असते का? खरं सांगा. आता तुम्हाला अनुभव असेल बापा, सांगा बर. ज्याच्या घरातले लोक दारू पितात त्याच्या घरामध्ये सुख शांती असते का? पण ज्या घरात लोक व्यसन करत नाही त्या घरात खरी सुख शांती असते. पण जर तुम्हाला सुखाने जगायचं असेल, राहायचं असेल, शांतीने जगायचं राहायचं असेल, तुम्ही कसं बनलं पाहिजे? शीलवान. तुम्ही शीलवान बनलं पाहिजे. म्हणून दान, शील, आणि तिसरी गोष्ट संयम. संयम म्हणजे कसं की तुमच्या कानावर, नाकावर, जिभेवर, मनावर आणि सगळ्या शरीरावर काय असला पाहिजे? संयम. आवर असला पाहिजे. म्हणतात ना, संत तुकाराम महाराज म्हणतात, मुखी वाचा सत्य बोल आणि बोलताना सांभाळ तुझा तोल. माणसाने तोलून मोलून बोललं पाहिजे. सगळ्यात जास्त घरात भानगडी, गावात भांडणं कशामुळे होत असतील बाबा? तर या बोगद्यामुळे. बका 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 यानं बोलते आणि मार खाते. आता बघा, कोणती बाई नवऱ्याचा मार खाते कशामुळं? कशामुळे खाते? डोळ्यामुळे खाते का? कानामुळे खाते का? नाकामुळे खाते का? हातामुळे खाते का? पायामुळे खाते का? कशामुळे मार खाते? तोंडामुळे मार खाते बाप्पा. चांगलं माहित आहे. आता तुमच्याकडे खात नसेल बाप्पा, पण आमच्याकडे लय खातात. बघा ना, कधी कधी नवरा बायको मध्ये बोलणं चालतंय. कोणती भांडणं बघा, सुरुवात कुठून होते? बोलण्यावरून. ते म्हणते तू तशी, ते म्हणते तूच तशी, म्हणजे तू अशी ग, त्याने तू तशी ग, म्हणजे मला बोलते का? मला बोलते का? मग तू तशी, तू तशी. बघा तुम्ही, पहिलं होती बोलाबाली, आणि बोलाबालीतून बाचाबाची, आणि बाचाबाचीतून धक्काबुक्की, आणि धक्क्याबुक्कीतून मग खुंदळा खुंदळी, मग कुंभा कुंभी होते. बघा, त्याची सुरुवात बोलाबालीपासून होते. बघ, एखाद्या घरामध्ये भांडणं व्हायला लागली आणि मुकाट्याच व्हायला लागली, कधी असं आहे का? काही कोणी कोणाला बोलणं आणि नुसतं खुंदळायला लागले, असं होते का? पहिलं बोलाबाली होते. इथून सुरुवात आहे भांडणाची. बघा, कधी कधी एखादी बायको मार खाते नवऱ्याचा. कधी कधी नवरा म्हणते, सांगते, समजावून ऐकत नाही. मग ते कधी कधी नवरा एखाद्या तिच्या मायला बापाला शिवाय देते. तो बाप असा म्हणते, तो बाप असा म्हटलं की ही बाई म्हणते तुझी खानदान तशी म्हणते. बघा, यानं असं म्हणलं की लगेच तशी म्हणते.
मग ते मला खाणार नाही म्हणलं, मग मी खाणार का वस पडली काय म्हणते, उड्यावर पडली काय म्हणते, लय बोल नको हाणेल खाना बरं बघ अशी बोलते ते. ते म्हणते लय हाल कोण नको, लय थोडी म्हणते लय झालं तुमचं, इतकं मारच खायला लागलं आणि मार खायला मी इथं आले, लय झालं तुमचं हाणून तर बघा. अशी काही बोलते आता, अशी बोलते की नवऱ्याला लय लय राग येते असा, अशी म्हणत 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 लगे नवऱ्याच्या हाताखाली येते, नवऱ्याच्या हाताखाली येते. आणि नवऱ्याच्या हाताखाली आल्याला बापा संधी सोडते का नवरा, अशी काय कुंभवते, अशी काही ठेचते की बाई रडत होते, बाई मी काहीच बोलले नाही हो, अंतर असं लाज नाही वाटली, मग लय आणलं बाई, असं करून करून ओरडते. बाई जरा तोंडावर लगाम द्या ना, माय जरा कमी बोलाव ना, जरा हे बोगदा सांभाळाव जरा. म्हणून म्हटलं की मुखी वाचा सत्य बोल, बोलताना सांभाळ तुझा तोंड, जरा तोंडून बोललं पाहिजे. सगळ्यात आग लावणारी कोणी असेल तर ही बाई आहे, सगळ्यात आग लावणारी, सगळ्या गावाला थंड नाक कोणी लावत असेल ती बाई आहे. पण जरा हिच्यावर लगाम द्यावा, तिच्यावर संयम ठेवावा. म्हणून बुद्ध म्हणतात चक्षुना सवरो साधू, साधू जीवाय सवरो, खानेन सवरो साधू, साधू स्वत्तेन संवरो, मनसा सवरो साधू, साधू सभत्त संवरो, सभ्यतं समतो भिक्खू, सब दुःखा कमोचती. चक्षुना डोळ्यावर संयम ठेवा, कानावर संयम ठेवा, नाकावर संयम ठेवा, जिभेवर संयम ठेवा, मनावर संयम ठेवा, शरीरावर संयम ठेवा, सर्व अंगावर संयम ठेवा. जो असं संयमाचं जीवन जगतो तो दुःखात मुक्त होतो. आणि म्हणून जर तुम्हाला दुःख मुक्त व्हायचं असेल तर बुद्ध तिसरी गोष्ट म्हणतात संयम. संयम म्हणून 3 गोष्टी बघा, सुखाने जगायचं असेल तर पहिली गोष्ट दान, दुसरी गोष्ट शील आणि तिसरी गोष्ट संयम. दान, शील आणि संयम. दानी बना, शीलाचं पालन करा आणि संयमी बना. दान द्या, अन्नदान. पुन्हा सांगतो, केवळ पैसा म्हणजे दान नाही, अन्नदान, वस्त्रदान, औषध दान, जे जे डोळ्याला दिसते त्या सगळ्या वस्तूंचं दान. ते काही जरी नसलं तर श्रमदान, रक्तदान, अभयदान, असल्याचं दान तुम्ही देऊ शकता. प्राणाचं दान तुम्ही देऊ शकता, वेळ प्रसंगी धम्माचं दान देऊ शकता. या सगळ्या गोष्टीला एकत्रित दान म्हटलंय. दानाचा समानार्थी शब्द त्याग. त्यागी बना म्हणजेच दानी बना. त्यागी माणूस दुःखी नाही राहत, परंतु स्वार्थी माणूस दुःखी राहतो. जो लोकांचं भलं करण्याची भावना ठेवतो तो दुःखी नाही राहत, पण महज भलं हो म्हटलं तर त्याच्यापेक्षा दुःखी कोणी नसते. आणि म्हणून त्यागी बना, दानी बना, निस्वार्थ बना आणि शीलवान बना. शीलाचं रक्षण करा आणि संयमी बना. संयम पालन करा, संयमाला धारण करा. खूप संयमी बना, खूप संयमी बना. आपल्या जिभेवर, डोळ्यावर, कानावर, नाकावर, मनावर, सर्व इंद्रियावरती चांगल्या प्रकारचा संयम ठेवून खऱ्या अर्थाने आपलं मंगल साधा, खऱ्या अर्थाने आपलं हित साधा. आणि हेच हित खऱ्या अर्थाने तुम्हाला सुख देईल, शांती देईल, समाधान देईल आणि तुमचं जीवन परिपूर्णपणे करून टाकेल. आणि म्हणून हे सगळं करण्यासाठी खऱ्या अर्थाने आज आपण या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलं. अशा सर्व कार्यक्रमाचं आयोजन नियोजन तुम्ही सातत्यानं या ठिकाणी करत असता. आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने माता रमाईला वंदन करण्यासाठी, ज्या माता रमाईच्या त्यागातून बाबासाहेब घडले, त्या बाबासाहेबांनी घडल्यानंतर खऱ्या अर्थाने देशात संविधान लिहिलं. संविधानाच्या नंतर खऱ्या अर्थाने बुद्ध धम्म दिला, बुद्ध माता विडा उचलला. धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं रणशिंग बाबासाहेबांनी फुंकलं. आज या धम्माच्या परिस्थितीच्या माध्यमातून या रमाईला आपण वंदन करण्यासाठी खऱ्या अर्थाने आपण यासाठी आलो आहोत. बांधवांनो, मावल्यांनो, खरं तर रमाईच्या जीवनावरती बोललं पाहिजे होतं, मला तिकडं बोलायचं होतं, परंतु माझा विषय इकडे गेला. तुमची अस्थिरता पाहून, ही रिकामी जागा पाहून आणि तुमचं वळवळ करणारं मन बघून मला मडके सांगा वाटले. आणि त्या मडक्यातून मग हे सगळं सडकच बाहेर पडलं. आणि हे सडकं बाहेर पडणं गरजेचं होतं. आणि याच्यातून मग तुमचं खऱ्या अर्थाने जीवन घडणं महत्वाचं होतं. आणि म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगू लागलो, इकडे मी तुम्हाला वळलो. खरं तर मी एवढंच सांगेल की एक गायक म्हणतो की अनुकरण करू नका ऐश्वर्या माधुरीच, अनुकरण करू नका ऐश्वर्या माधुरीच, तुमचा दर्जा खुजा होईल. अनुकरण करू नका ऐश्वर्या माधुरीच,
तुमचा दर्जा पूजा होईल. अनुकरण करायचं असेल तर करा. माता रमाईचं तुमची घरोघरी पूजा होईल, तुमची घरोघरी पूजा होईल. मौल्यांनो, म्हणून तुम्ही त्या माता रमाईचं अनुकरण केलं पाहिजे. माता सावित्री जिजाऊचं भीमाईचं अनुकरण तुम्ही केलं पाहिजे. माता रमाईनं जे बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये जे गेलं, माता रमाईनं बाबासाहेबांना जे साथ दिली, माता रमाईने बाबासाहेबांच्या आयुष्याला आकार उकार दिला, खऱ्या अर्थाने त्यामुळे बाबासाहेब घडू शकले. बाबासाहेब तुम्हाला आमचं काम समाजाचं करू शकले, या देशाचं संविधान लिहू शकले. जर रमाईनं तुमच्यासारखं जर नवऱ्याला आवर घातला असता, जर बाबासाहेबांना त्रास दिला असता, बाबासाहेबांपुढे जर हट्टीपणा रमाईने केला असता, तर खरं सांगा आज बाबासाहेब घडले असते का? आणि जर बाबासाहेब घडले नसते तर देशात संविधान लिहू शकले असते का? हा बुद्ध धर्म घेऊ शकले असते का? आणि देशात संविधानच बाबासाहेबांनी दिलं नसतं, बुद्ध धर्मच आम्हाला दिला नसता, तर आज थाटामाटाचं सन्मानाचं जीवन आम्ही जगू शकलो असतो का? कदापि नाही. आणि म्हणून हे जे आज तुम्ही वैभव भोगत आहात, आज प्रत्येक जण बघा चांगल्या चांगल्या साड्या घालून या ठिकाणी आलं, पण विचार करा माझ्या मायनं फाटके लुगडे घातले आणि म्हणून आज तुमच्या अंगावरती साड्या आल्या. आज प्रत्येकाच्या गळ्यामध्ये लाखो रुपयाचा दागिना आहे, माझ्या माईच्या गळ्यामध्ये फुटका मनीही नव्हता, आज तुमच्या गळ्यामध्ये किलो किलो सोनं आहे. आज तुमच्याकडे पंचपक्वान्न खायला आहे, खाऊन खाऊन आमचे वजन वाढू लागलेले आहेत. माझ्या माता रमाईला शिळा तुकडाही कधी वेळेवरती भेटला नाही. लक्षात ठेवा, आज तुमचे लेकरं इतके जगू लागले, मोठे होऊ लागले. माझ्या आईचं फक्त एकच लेकरू वाचलं, चार लेकरं आईच्या समोर मेले. कुणासाठी? तर तुमच्यासाठी. कशामुळे? तर अन्ना वाचून, पाण्या वाचून, इंजेक्शन वाचून मेले. याचं चिंतन तुम्ही केलं पाहिजे, याचा विचार तुम्ही केला पाहिजे. जेवण करताना, कपडे घालताना, घरात राहताना, प्रत्येक सन्मानाचा कृती करत असताना तुम्ही माता रमाईला, तिच्या त्यागाला तुम्ही स्मरण केलं पाहिजे. आज जे काही तुम्ही आहात तर रमाईच्या त्यागामुळे आहात. जे काही बाबासाहेब घडले तर रमाईमुळे घडले. आपण म्हणतो ना, भीमराव होते दिव्याच्या समान आणि त्या दिव्याची रमावात होती. वाती सारखी रमाई जळली तेव्हा कुठं बाबासाहेब विद्वतेचा प्रकाश आपल्याला देऊ शकले. तर याच्या पाठीमागे रमाईचा फार मोठा हात आहे. माझ्या मौल्यांनो, बांधवांनो, एक उदाहरण सांगतो आणि मी थांबतो, बराचसा वेळ झालेला आहे. एकदा बाबासाहेब रमाईच्या गेल्यानंतर जेव्हा देशात संविधान लिहितात, धर्मांतर करतात बाबासाहेब मरणाच्या काही दिवस अगोदर, आणि राजगृहाच्या पायथ्याशी बाबासाहेब सकाळी सकाळी उठून बसतात. सकाळी सकाळी उठून बसतात आणि चिंतनामध्ये जातात, एकाग्र होतात. आणि त्यानंतर बाबासाहेब, त्यांच्या बाजूला शास्त्रीजी आहे, नानकचंद्र रत्तू आहे. नानकचंद्र रत्तू आणि शास्त्री दोघं आहेत, दोघंही तिघे बसलेले आहेत. बाबासाहेब चिंतनामध्ये घुसतात, एकाग्र होतात, शांत होतात. आणि शांत होताना एकदम बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि घळा बाबासाहेबांच्या डोळ्यातून अश्रू गळायला लागतात. रडत असतात बाबासाहेब आणि रडता रडता बाबासाहेब 2 मिनिटांमध्ये हसायला लागतात. आणि मध्येच पुन्हा हसू बाबासाहेबांचं थांबते आणि बाबासाहेब पुन्हा रडायला लागतात. तेव्हा नानकचंद्र रत्तू आणि शास्त्रीजी बाबासाहेबांना विचारतात, साहेब काही वाईट तर घडत नाही ना, काही दुःख तर नाही ना, काही त्रास तर होत नाही ना, काही बरं वाटतं नाही ना, सांगा साहेब आपण हॉस्पिटलला जाऊया, काय हवं आहे का? तुम्ही काय चिंतत आहात? काय झालंय तुम्हाला? तुम्ही काय रडत आहात? बरं रडता तुम्ही मध्येच हसत पण आहात, असं का होतंय? शास्त्रीजी बाबासाहेबांना विचारतात. तेव्हा बाबासाहेब म्हणतात, शास्त्रीजी मी यासाठी रडतो आहे, मी यासाठी रडतो आहे की माझ्या समाजासाठी, या देशाच्या प्रत्येक शोषित वंचित लोकांसाठी मी खूप काही करू शकतो, खूप काही करून ठेवलं. परंतु या सगळ्यामध्ये माझ्या परिवारासाठी, माझ्या लेकरासाठी आणि माझ्या पत्नीसाठी म्हणजे रामूसाठी मी काहीच करू शकलो नाही. याचं दुःख माझ्या मनी. माझी रामू खचून खचून खंगून गेली. मी तिला वेळ देऊ शकलो नाही, मी तिला पैसा देऊ शकलो नाही, मी तिला सुख देऊ शकलो नाही, तिला अंगभर मी कपडे देऊ शकलो नाही, तिला गळाभर मी कधी सोनं देऊ शकलो नाही, तिला पोटाला पोटभर मी कधी भाकर देऊ शकलो नाही. माझे चार लेकर मेले
त्यांना मी इंजेक्शन देऊ शकलो नाही, औषध देऊ शकलो नाही, बापाची मया मी त्यांना देऊ शकलो नाही. माझं बाळ रमेश गंगाधर मेला तर त्याच्या अंत्यविधीला मी राहू शकलो नाही, विदेशामध्ये होतो. याच काय, माझा राजरत्न मेला तर त्याला मी नवीन कफन सुद्धा मी देऊ शकलो नाही. याच दुःख माझ्या मनाशी आहे, याच दुःख मला होते आहे आणि म्हणून मी रडतो आहे. मी समाजासाठी खूप काही करू शकलो, या देशासाठी, देशाच्या प्रत्येक जाती धर्मासाठी मी खूप काही करू शकलो, पण माझ्या परिवारासाठी, माझ्या रामूसाठी, माझ्या लेकरासाठी मी काहीच करू शकलो नाही. याचं दुःख माझ्या मनी आहे आणि म्हणून मी रडतो आहे. मग शास्त्रीजी म्हणतात, साहेब मग तुम्ही मध्येच हसत का आहात, तुम्ही मध्ये हसत का आहात? तेव्हा बाबासाहेब लगेच अश्रू पुसताना म्हणतात, मी यासाठी हसत आहे, मी यासाठी हसत आहे की या देशामध्ये मी आता अशी व्यवस्था करून जातोय, या देशामध्ये मी आता अशी व्यवस्था निर्माण करून दिली आहे, मी संविधानामध्ये अशी मेट मारलेली आहे की माझ्या समाजातला एकही रमेश आणि गंगाधर कधीही इंजेक्शन वाचून मरणार नाही. माझ्या समाजातला एकही राजरत्न कफन वाचून मरणार नाही. माझ्या समाजातली एकही रामू अन्न पाण्या वाचून कधीच खंगून मरणार नाही. याची तसबीर मी करून जातोय, याचा आनंद माझ्या उराशी होतोय आणि म्हणून मी हसतोय. पण एकीकडे माझ्या रमूसाठी, माझ्या लेकरासाठी, माझ्या परिवारासाठी मात्र मी काहीही करू शकलो नाही. याचं दुःख माझ्या मनी मला छळते आहे आणि म्हणून शास्त्रीजी मला अश्रू अनावर होत आहे. माझ्या बांधवांनो, एवढं सगळं बाबासाहेबांनी आपल्या सगळ्यांसाठी केलं. बाबासाहेबांच्या लेकराला कपड नाही भेटलं, आज आमच्या सरणावरती कपडाची ढीग लागतात, ढीग लागतात. आपल्या रमाईला या ठिकाणी कधी अन्न पाणी खायला भेटलं नाही. आमच्याकडे रोज 4 लोकांचं अन्न आमच्याकडे उरते, कुत्र्या गाईला आम्ही अन्न देतो. बाबासाहेबांच्या लेकराला कधी इंजेक्शन भेटलं नाही. आज जरासं खुपलं तरी आमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये गोळ्या औषधी पडून आहेत. फुकट दवाखाना आपल्याला आहे, 10 रुपयाची चिठ्ठी काढली की केवढा इलाज आपला होतो. गॅरंटीच्या याच्यानुसार केवढं लाखो रुपयाचं ऑपरेशन त्या ठिकाणी होते. पण बाबासाहेबांच्या लेकरांना त्या ठिकाणी इंजेक्शन वाचून मरावं लागलेलं आहे. बांधवांनो, याचं चिंतन आणि मनन आजच्या रमाईच्या जयंतीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने रमाईचा त्याग आणि त्याच्या बलिदानाला आपण स्मरण करून आपण रमाई तर होऊ शकत नाही. शक्य आहे का रमाई होणं? शक्य आहे? रमाई तर होऊ शकत नाही, परंतु रमाईच्या लेकी मात्र आपण झाल्या पाहिजे. रमाईच्या लेकी आपण बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि रमाईच्या लेकी जर तुम्हाला बनायचं असेल तर निस्वार्थपणे जसं बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माच्या प्रचाराने देशासाठी काम केलं, आपण सुद्धा धम्मासाठी, धम्माच्या प्रचारासाठी काम केलं पाहिजे. आपले लेकरं आपण दान दिले पाहिजे. आपण पैसा, धन, दौलत जे काही देता येते, अन्न, वस्त्र, औषध, रक्त, मांस जेही आपल्याला देता येते तो आपण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रमाईनं सगळं केलं, परंतु आपल्या चरित्राला सांभाळलं. आपणही आपलं चरित्र सांभाळलं पाहिजे. रमाईनं संयमी जीवन जगलं. रमाईनं आपल्या घराच्या कुटाळक्या कधी शेजाऱ्यांकडे जाऊन केल्या नाही. हा आदर्श आपण घेतला पाहिजे. आता जरास काय झाले की बाई कशी अवस्था आहे आपली, घरातल्या सासूला चटकीर म्हणून बोलते, तिला कधी खायला देत नाही आणि शेजाऱ्या आवा काकू या ना भाजी केली म्हणते रविवारची चांगली घेऊन. शेजाऱ्याला मात्र नेहून येऊ देते. इकडं घरचा रस्ता बिघडायला लागला आणि तिकडचा दिसतं जोडायला ते बाई सगळी. म्हणून आपण हा आदर्श या निमित्ताने घेतला पाहिजे. थोडस रमाईच्या जीवनावरती बोलावंसं वाटलं पण मी 5 मिनिटं बोललो तर निश्चितपणे हा आदर्श तुम्ही घ्या. अधिकचा वेळ न घेता मी माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम देत असताना खूप वेळ झालेला आहे. याचं काय होतं, कधी कधी मी शेवटी गोष्ट सांगत असतो. एका गावामध्ये गेला एक महाराज, कीर्तन करू लागला, भाषण करू लागला. 2 घंटे झाले, 3 घंटे झाले. एक माणूस उठला, हातामध्ये लाकूड घेतलं, निघून तिकडे फिरू लागला. महाराजाला वाटलं बाबा हलते की काय. महाराज घाबरला, गेला. महाराजांना भाषण बंद केलं. त्याला म्हणे इकडे ये रे. ते म्हणे नाही चालू द्या. अरे म्हणे इकडे ये. नाही म्हणे चालू द्या. 2 घंटे नाही 4 घंटे चालू द्या म्हणे. तुम्हाला काय म्हणे, मला तुम्हाला काय म्हणायचं. अरे बाबा इकडं ती नाही म्हणे, येत नाही म्हणे. म्हणजे तुमचं चालू द्या म्हणे, रातभर चालू द्या. अरे म्हणे बाबा हे लाकूड घेऊन काढून फिरायला म्हणे, हे लाकूड घेऊन काढून फिरायला म्हणे. म्हणे मला तुम्हाला काहीच माहित नाही म्हणे महाराज.
मला तुम्हाला काहीच माहित आहे, तुमचं चालू द्या. बाबा लाकूड घेऊन कोण फिरायला म्हणे? मी त्याला बघायला म्हणे. तुम्हाला इथं बोलवलंय कोण? मला त्याला बघायचं आहे म्हणे. तुम्हाला आणलंय कोण इथं? बरे बाप्पा असं काही तर होऊ नये बाप्पा, मला काही म्हणणार नाही कोणी. पण बाप्पा याला आणलं कोण रे? असं होऊ नये. तर तसं होण्याच्या आधी तसे तुम्ही सुज्ञानी शहाणे लोक आहे, तर अधिक न बोलता माझ्या या लांबलेल्या प्रवचनाला मी या ठिकाणी पूर्णविराम देतो. तुम्ही या ठिकाणी एवढ्या वेळ ऐकू शकलात याचं एकच कारण आहे की आधी तुमची नांगरणी केली, वखरणी केली, खुरपणी केली, कोळपणी केली आणि मग पेरणी केली, आणि म्हणून हे पीक या ठिकाणी बसलेलं आपण पाहतो आहे. तर अशाच प्रकारे आपण आपल्या मनाला सरळ ठेवा. तुमचे मडके जर पुन्हा उलटी झाले असतील तर सरळ करा, तुमचे मडके घाण असतील तर स्वच्छ करा, फुटके असतील तर बुजून घ्या. आणि तुम्ही खऱ्या अर्थाने आता एक शेवटचं प्रवचन पुन्हा कधी भंतेरी आपल्याला भेटतील 4, 2, 6 महिन्याने. ते भंतेरी इतक्या लांबून तुमच्यासाठी आलेले आहेत. विद्वान भंतेजी आहेत, ज्ञानी भंतेजी आहेत, PhD केलेली भंतेजी आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चंद्रमौली भंतेने दीक्षा दिली. त्यांचे शिष्य भंते ज्ञानेश्वर यांचे पर्यंत शिष्य आहेत. गेल्या 30 वर्षाच्या आसपास त्यांना चिवर घेऊन झालं. भंतेजी PhD झालेले आहेत. त्यांनी पूर्ण कर्मसिद्धांतामध्ये PhD केली आहे. 17-18 त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि आज ते उत्तर प्रदेश इथं आलेले आहेत. आणि आपल्या महाराष्ट्रभर आपल्या प्रेमळ आणि करुणावाणीने ते लोकांचं हृदय आणि मन जिंकत आहेत. खूप सुंदर अशी धम्मदेशना देतात. तेव्हा आपण सर्वांनी आदरणीय भंतेजीची या ठिकाणी सुंदर अशी धम्मदेशना आपण सर्वांनी ग्रहण करावी असा आशावाद मी आपल्याकडे व्यक्त करतो. आणि माझ्या लांबलेल्या प्रवचनाला मी पूर्णविराम देतो. सर्वांचं मंगल हो. सर्वांचं म्हणा साधू 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 साधू. बुद्धं नमामि. बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि. धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि. संघ को नमन करता हूँ.